जयवीर हनुमान मंदिर जुनी वस्ती मनोरा। आज इथे आलो असता महापंक्तीची फार मोठी तयारी चालू आहे। त्याच कार्यक्रमासाठी आम्ही इथं काही पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मंदिरामध्ये आलेलो आहोत। ओके, जय श्री राम भैया जी। युनिवर्सिटी मनोरा येथे हनुमान मंदिरामध्ये आज आम्ही आलेलो आहोत। तर हे किती वर्ष जुनं मंदिर आहे? 200-250 वर्ष जुनं आपल्याला इतिहास माहिती दिली। तर याचा जीर्णोद्धार आपण लॉकडाऊनची सर्व आम्ही खाली होतो, जमा झाले काही चांगला एक कार्यक्रम सुरुवात केली। आम्ही सगळं खाली 2 वर्ष होतो तेव्हा चालू केलेला आहे। प्रवास लागला मार्केटच्या आमच्या सगळीकडे याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला। तिवारी महाराज आहे म्हणजे मंदिराचे पुजारी, त्यांच्यामुळे लोक जोडले। नंतर त्यांच्याकडे प्रवास लागला आणि लेवलवर काम झालं आहे त्या मंदिराचं। त्याच्यामध्ये हॉल दिला, त्यांनी हळूहळू विकासाचे काम चालू आहे। दरवर्षी तो कोणते कार्यक्रम होतात? तिथं पहिले कंटिन्यू 2 वर्ष हर शनिवारी जेवणाचे प्रोग्राम भंडारा होईल। छान बात करते आम्ही ते कार्य पूर्ण केलं। नंतर काही कार्यक्रम आम्ही थोडं महिन्यात एक भंडारा चालू केला। शनिवारी असं स्वतः हर महिन्याचा 1500 ते 2000 भंडारा जेवण करतात। इथून गावात येते, इथून रामनवमीची यात्रा आहे ते काका भाषा येतात तिथे काका म्हणजे जे बी सरकारचे कार्यक्रम आहे मराठी बातमी जे बी कावड वगैरे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम ह्या बरं, आपण आता अन्नदानाचं केलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला कोणाकडून सहयोग होते का आपण स्वतः? ते हर महिन्यात एक जे भंडारा असते ते पूर्ण कोणी सहकार्य करून ते भंडाऱ्याला पूर्ण जिम्मेदारी करते ते स्वतः उचलते आणि पूर्ण जे गावकरी मंडळी आहे ते आम्हाला समोर करतात वाढण्यासाठी सामान जमा करण्यासाठी वाढणं तर पूर्ण गावकरी या पूर्ण कार्यक्रमामध्ये सहभाग असतात। त्याच्यानंतर आपल्या मंदिराबद्दल आपली प्रतिक्रिया समोर काय करणार आपण? समोर याच्यानंतर आपल्या मंदिरासाठी काय काय होईल आणि काय काय योगदान होईल याबद्दल आपण काय सांगू? शनी मंदिराचं आम्ही भूमिपूजन करणार आहोत। ते लवकरात लवकर लोकांच्या दर्शनासाठी आपण त्याला तयार करू आणि इथं भरपूर करायचा विचार आहे। इथे मंदिरावर तसं त्याच्या धीरे धीरे समाजाला योगदान मिळत आहे तसं वाढत आहे। बरं, याच्यामध्ये काही राजकीय सहयोग आपल्याला मिळाला का? साहेबांनी आम्हाला एक सुरुवात करून दिली। 25 लाख रुपयाचा रोड दिला, 10 लाख रुपयाचा कॉन्क्रीट रोड दिला साहेबांनी। या मंदिरासाठी 55 ते 60 लाख रुपये निधी त्यांनी आपली संस्था रजिस्ट्रेशन आहे का? जास्तीत जास्त कार्य झाले नाही। याच्यामध्ये जर आपण संस्था स्थापन केली तर याच्यामध्ये सरकारकडून आपल्याला फार मोठा निधी मिळेल असं मला वाटतं। लक्षात आहे ते लवकरात लवकर आपल्याला मानव